मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण सुरू करणार आहेत प्रॉब्लेम सेट 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन हे चॅप्टर आपलं सुरू आहे. ठीक आहे, आपण सर्व टॉपिक कव्हर केलेत. जसं पहिला टॉपिक होता व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? असं इक्वेशन की ज्याची डिग्री 2 असेल त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतर आपण बघितलं होतं बेटा स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय असतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा? ax² plus bx plus c is equal to 0. a is not equal to 0. a b c ठीक आहे, काय पाहिजे? रियल नंबर. तर हा होता आपला स्टँडर्ड फॉर्म. त्यानंतर आपण बघितलं होतं सोल्युशन म्हणजे काय. तर सोल्युशन ऑफ इक्वेशन म्हणजे काय? व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू की जी जर इक्वेशन मध्ये पुट केली तर इक्वेशन सॅटिस्फाय होईल, त्याला म्हणतात सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन इज नोन ॲज सोल्युशन ऑफ द इक्वेशन. त्यानंतर आपण सोल्युशन फाइंड करण्याचे 3 मेथड बघितले होते. एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर आपण 3 मेथडने सॉल्व करू शकतो. तर फर्स्ट मेथड होती आपली फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन आपली फर्स्ट मेथड होती. सेकंड होती कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि थर्ड होती फॉर्म्युला मेथड. ठीक आहे, या 3 मेथड आपण बघितल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलेला कन्सेप्ट होता नेचर ऑफ द रूट. तर नेचर ऑफ द रूट शिकायचं असेल तर तुम्हाला डेल्टा माहिती पाहिजे. डेल्टा म्हणजे b² - 4ac. त्याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. बेटा मग डेल्टा पॉझिटिव्ह जर असेल, पहिला टाईप होता डेल्टा जर तुमचा पॉझिटिव्ह असेल तर रूट्स कसे येतात? रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ठीक आहे, जर डेल्टा असेल तुमचं 0 तर रूट येतील रूट्स आर रियल अँड इक्वल. आणि डेल्टा जर असेल बेटा निगेटिव्ह तर रूट्स आर नॉट रियल नंबर येणार नाही. ठीक आहे, हा झाला नेचर ऑफ रूटचा कन्सेप्ट. त्यानंतर आपण बघितलं होतं बेटा सोल्युशन्स किंवा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोएफिशिएंट मधलं रिलेशन काय होतं. जर आपण अल्फा आणि बीटा हे घेतले आपण रूट्स आणि ए बी सी हे घेतले आपण कोएफिशिएंट. जसं बघा ABC दिसतोय ना, हे कोएफिशिएंट घेतले तर रिलेशन काय असेल? अल्फा प्लस बीटा इक्वल टू -b/a आणि अल्फा इंटू बीटा इक्वल टू c/a. हे 2 रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि लास्ट टॉपिक होता आपला ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर इथे आपण पूर्ण चॅप्टरची डिव्हिजन करून घेतली आहे. ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम सेटला सुरुवात करणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहूया आता काय दिला आहे. तो चूज द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. ठीक आहे, विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. 4 ऑप्शन पैकी क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला ओळखायचं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? ज्याची डिग्री 2 असेल त्या इक्वेशनला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केला बेटा व्हेरिएबल 2 ठिकाणी x ची पॉवर 2 आहे, इथे x ची पॉवर 1 आहे. ती वरती येताना काय होईल? -1. त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन कॅन्सल करू. सेकंड ऑप्शन बघा x मध्ये मल्टिप्लाय होईल. मल्टिप्लाय झाल्यावर काय होईल? x × x² x × 5x = 2. आता बघा ह्याची डिग्री जी आहे 2 झाली. व्हेरिएबल x आहे, x ची पॉवर 2 आहे, ते x ची पॉवर 1 आहे, मॅक्झिमम पॉवर 2 आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बाकी ऑप्शन चेक करायची गरज नाही. ठीक आहे, एकदा आपल्याला आन्सर फायनल झाला की बाकी आन्सर चेक करत बसू नका, टाइम वाया जाईल तुमचा. सेकंड बघा, आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आपल्याला बघायचं आहे. तुम्ही आता व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर बघा फर्स्ट इक्वेशन मध्ये x² आणि x4 इक्वल टूच्या दोघी साईडला सारखी टर्म आहे. मग x² पॉझिटिव्ह इकडे त्यांना निगेटिव्ह येईल आणि x² कॅन्सल होईल. त्या ठिकाणी x² कॅन्सल. आता उरलं 4x = 11. याची डिग्री 1 आहे बघा, फक्त 1 आहे. मग हे लिनियर इक्वेशन आहे, त्याच्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. ऑप्शन नंबर A बरोबर आहे. ठीक आहे, बाकी ऑप्शन चेक करू नका. तुम्ही बघितलंय बघा डिग्री 2 हे क्वाड्रॅटिक आहे, डिग्री 2 हे क्वाड्रॅटिक आहे, डिग्री 2 हे क्वाड्रॅटिक आहे. x² दोघी ठिकाणी जरी असला तरी त्याचं चिन्ह मायनस आहे, त्याचं चिन्ह प्लस आहे, कॅन्सल होणार नाही. ठीक आहे,
थर्ड बघा, द रूट्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस के एक्स प्लस के इक्वल टू 0 आर रिअल अँड इक्वल, फाइंड के. रूट रिअल आणि इक्वल आहे, जसं मी शिकवलं आता नेचर ऑफ रूट हा कन्सेप्ट. रूट जर रिअल आणि इक्वल असेल तर डेल्टाची व्हॅल्यू 0 असते, बरोबर. आणि डेल्टाचा फॉर्म्युला काय आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. हा डेल्टाचा फॉर्म्युला बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 कंटिन्यू झाला. आता आपण व्हॅल्यू पुट करू. बेटा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे ए असतो, तर इथे ए ची व्हॅल्यू 1, एक्सचा कोएफिशियंट बी, बी ची व्हॅल्यू आहे के, कॉन्स्टंट म्हणजे के, सी ची व्हॅल्यू के. चला व्हॅल्यू पुट करू. आता इथे बी स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए म्हणजे 1, सी म्हणजे के इक्वल टू 0. आता इथे येईल के स्क्वेअर मायनस 4 इंटू के, 4k इज इक्वल टू 0. दोघी ठिकाणी कॉमन काय आहे, के, तर के मायनस 4 इथे उरणार आहे. के स्क्वेअर मधून के कॉमन काढला, के उरेल, 4k मधून के कॉमन काढला. बेटा दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 आहे, दोन टर्मची मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा अर्थ एक तर फर्स्ट टर्म 0 असेल किंवा सेकंड टर्म 0 असेल. मग के इक्वल टू आला 0 और के इक्वल टू ए 4. 0 और 4 असा आन्सर आहे का बघा, ऑप्शन नंबर सी, 0 और 4. तर पहिले 3 एक्झाम्पल सोपे होते. कन्सेप्ट माहिती असेल तर कोणताही MCQ तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, फोर्थ MCQ बघूया आता. फॉर रूट 2 एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस रूट 2 इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डेल्टा तुम्हाला शोधायचा आहे. तर बेटा डेल्टाचा फॉर्म्युला काय असतो बघा, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. मग सुरुवातीला ABC काढून घेऊ. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे ए असतो, सो ए इक्वल टू ए रूट 2. बी म्हणजे एक्सचा कोएफिशियंट तो आहे मायनस 5, सी कॉन्स्टंट आहे रूट 2. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करू आता. सो बीची व्हॅल्यू मायनस 5, सो बी स्क्वेअर मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू रूट 2 इंटू सीची व्हॅल्यू रूट 2. ठीक आहे, मायनस 5 स्क्वेअर 25, निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो. मायनस 4 इंटू रूट 2 इंटू रूट 2 दॅट इज 2. ठीक आहे, रूट 2 इंटू रूट 2 बेटा रूट 2चा स्क्वेअर होतो, त्यानंतर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतात. ठीक आहे, आता बघा 25 मायनस 4 2 जार 8, ॲन्सर किती येणार आहे बघा 17 आहे का, 17, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, चलो फिफ्थ बघू आता. विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट्स 3 and 5. बघा 3 आणि 5 हे रूट दिले, इक्वेशन विचारलंय, म्हणजे रूट म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आहे 3 आणि सेकंड रूट बीटाची व्हॅल्यू 5. इक्वेशन तयार करायचे. आपण टॉपिक शिकले फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर बघा इक्वेशन कसं तयार होतं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. व्हॅल्यू पुट करू आता. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू 3 आणि 5, सो 3 प्लस 5 एक्स प्लस 3 इंटू 5 इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस 3 प्लस 5 8x, 3 इंटू 5 15 इज इक्वल टू 0. हे आहे का ऑप्शनमध्ये बघा, एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15, एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15, ऑप्शन बी. ठीक आहे, एकदम सोपे होते दोघे एक्झाम्पल. बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे फक्त. चला क्वेश्चन नंबर 6 पाहूया आता. काय म्हटले तर, आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स फाइंड द इक्वेशन हॅव्हिंग द सम ऑफ इट्स रूट्स मायनस 5. म्हणजे 4 इक्वेशन पैकी असं कोणतं इक्वेशन आहे की ज्याच्या रूटची ॲडिशन मायनस 5 आहे. रूटची ॲडिशन, परत लक्ष द्या, रूट जर घेतले आपण अल्फा आणि बीटा, बेटा तर रूटची ॲडिशन होईल अल्फा प्लस बीटा. हे तुम्हाला विचारलं. मग अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आपण पाठ केला मायनस बी अपॉन ए. चेक करू, ज्या इक्वेशनमध्ये ॲन्सर मायनस 5 येईल ते इक्वेशन राईट असेल. ठीक आहे, तर पहिले याच्यात बघा मायनस बी, इथे बीची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोएफिशियंट आहे मायनस 15 अपॉन एची व्हॅल्यू 3, मायनस मायनस प्लस 5, ॲन्सर 5 येतं आहे. आपल्याला मायनस 5 पाहिजे, ॲन्सर येणार नाही. सेकंडकडे येऊ आता. मायनस बी, सेकंडमध्ये बीची व्हॅल्यू आहे मायनस 5 अपॉन ए दिलेला नाही म्हणजे 1 आहे, मायनस मायनस प्लस, ॲन्सर 5 येतं आहे, चुकीचं आहे.
तिसऱ्यामध्ये येऊ आता मायनस बी ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन ए 1. सो -3 येतं आहे. आपल्याला -5 पाहिजे. तो थर्ड पण चुकीचं आहे. चौथं चेक करू रे. इथे येतोय मी बी आहे 15 अपॉन ए 3 -5. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. असं एक एक तुम्हाला चेक करावं लागणार आहे. 7 बघू. √5m² minus √5m plus √5 equal to 0. Which of the following statement is true for this given equation? ट्रू स्टेटमेंट बघा. ऑप्शन कशा बदलले. रियल अँड इक्वल रूट. रियल अँड इक्वल रूट्स आर नॉट रियल. 3 रूट्स. तुम्हाला रूट बद्दल दिलंय. मग एक काम करू, डेल्टा काढू. कारण डेल्टा आपल्याला सांगतो की रूटचं नेचर कसं असणार आहे. तर डेल्टाचा फॉर्म्युला असतो b² मायनस 4ac. बी ची व्हॅल्यू पुट करा. बी म्हणजे एमचा कोइफिशियंट -√5 त्याचा स्क्वेअर आहे -4 इंटू ए ची व्हॅल्यू √5 सी ची व्हॅल्यू आहे √5. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करू. √5 चा स्क्वेअर होईल 5 -4 इंटू √5 इंटू √5 5 minus 20 दॅट इज -15. बेटा रूट निगेटिव्ह येतोय, 0 पेक्षा लहान येतोय. डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान असेल तर रूट्स कसे येतील. नॉट रियल. रूट्स आर नॉट रियल. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. चलो लास्ट MCQ पाहू आता काय आहे. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन x² प्लस mx मायनस 5 इक्वल टू 0 इज 2. फाइंड m. ठीक आहे. बेटा हे जे इक्वेशन दिलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन, याचं एक रूट आहे 2. रूट म्हणजे सोल्युशन. या इक्वेशनचं सोल्युशन आहे 2. सोल्युशन म्हणजे काय. व्हेरिएबलची जी व्हॅल्यू त्याला आपण सोल्युशन म्हणतो. या ठिकाणी व्हेरिएबल आहे x म्हणजे x ची व्हॅल्यू किती 2. x ची व्हॅल्यू 2 येणार आहे. त्यापैकी एक व्हॅल्यू आहे 2. आपल्याला m शोधायचं आहे. मग x ची व्हॅल्यू जर 2 असेल तर आपण इथे पुट करू शकतो. कारण 2 इज द सोल्युशन म्हणजे 2 हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे. ठीक आहे. चलो व्हॅल्यू पुट करतो मी. x ची व्हॅल्यू 2 पुट करायची. 2² प्लस m इंटू 2 मायनस 5 इक्वल टू 0. 2² 4 m इंटू 2 2m मायनस 5 इक्वल टू 0. सो 2m इक्वल टू कॉन्स्टंट राईट साईडला टाकतोय मी. 0 -5 विल +5 पॉझिटिव्ह 4 विल -4. सो 2m इक्वल टू 5 - 4 1 दॅट इज m इक्वल टू 1/2. तो 1/2 ऑप्शन आहे का चेक करा. पॉझिटिव्ह 1/2. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन 2 कडे येऊ आता. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज क्वाड्रॅटिक. कोणते इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे फक्त सांगायचंय. एक्सप्लेनेशन देण्याची तुम्हाला गरज नाही आहे. ठीक आहे. मग ज्याची डिग्री 2 असेल त्या इक्वेशनला म्हणतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. फर्स्ट बघा इथे व्हेरिएबल x ची पॉवर आहे 2, x ची पॉवर येते 1, मॅक्झिमम पॉवर 2 आहे म्हणजे याची डिग्री 2 आहे. तर हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड कडे बघितलं बेटा आता इक्वल टू च्या राईट साईडला x² इक्वल टू च्या लेफ्ट साईडला पण x² कॅन्सल होईल. तर हे इक्वेशन होणार आहे आता लिनियर इक्वेशन. कारण आता याची डिग्री झाली आहे 1. त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. थर्ड कडे येऊ बेटा. थर्ड मध्ये ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे पूर्ण सॉल्व्ह करून बघू आता. ठीक आहे. थर्ड इक्वेशन घेतोय मी. x + 2² - x मायनस √5 इक्वल टू 0. इथे फॉर्म्युला यूज होणार आहे a + b ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला आहे a² + 2 इंटू a इंटू b प्लस b². ठीक आहे. -x मायनस √5 इज इक्वल टू 0. सो x² प्लस 2 इंटू 2 4x. 2² आहे 4 -x मायनस √5 इक्वल टू 0. पूर्ण सिम्प्लिफाय करू. x² बेटा 4x मायनस x हा विल 3x. 4 मायनस √5 दोघी लाईक टर्म नाही आहे. सिम्प्लिफिकेशन होणार नाही. तर इथे 4 मायनस √5 इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनची डिग्री किती बघू आपण. x ची पॉवर 2 x ची पॉवर 1 आहे म्हणजे डिग्री 2 आहे. याचा अर्थ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे. आता हे सगळं मी रफ वर्क केलं. तुम्हाला एक्झाम मध्ये काय लिहायचं बघा. फक्त तुम्हाला असं तिथे मेन्शन करावं लागेल. फर्स्ट इक्वेशन होतं ना x² प्लस 2x प्लस 11 इक्वल टू 0 अँड थर्ड इक्वेशन आहे x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर -x मायनस √5 इक्वल टू 0 आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स.
ठीक आहे, एका स्टेटमेंटमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 पाहूया आता. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर इच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. डेल्टा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. मग बेटा डेल्टाचा फॉर्म्युला काय आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac. मग त्यासाठी पहिले आपण एबीसीचे व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. बघा काय करतोय मी, पहिले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. 2y स्क्वेअर मायनस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0. इक्वेशन फर्स्ट स्टँडर्ड फॉर्म म्हणजे पहिले वाय स्क्वेअरची टर्म पाहिजे, त्यानंतर वायची टर्म, त्यानंतर कॉन्स्टंट आणि इक्वल टूच्या राईट साईडला 0 पाहिजे. आता मी कम्पेअर करणार याला बाय कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. एक गोष्ट बेटा लक्षात घ्या, इथे व्हेरिएबल y तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये व्हेरिएबल yच पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, तर आता a इक्वल टू काय भेटते बघा, वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे 2, वायचा कोएफिशियंट आहे b, वायचा कोएफिशियंट आहे -1, c म्हणजे कॉन्स्टंट आहे 2. देअरफॉर डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. व्हॅल्यू पुट करा, b ची व्हॅल्यू -1, सो -1 स्क्वेअर मायनस 4 इंटू a 2, c ए 2. ठीक आहे, -1चा स्क्वेअर आहे 1, मायनस 4 दुने 8, 8 दुने 16, 1 मायनस 16, -15 इज अ फायनल आन्सर. ठीक आहे, सेकंड तुम्हाला होमवर्क करायचं आहे, सेम आहे, फक्त ते बघा ए ची व्हॅल्यू 5 आहे, बी ची व्हॅल्यू -1 आहे, सी दिला नाही आहे म्हणजे 0 घ्यायचं आहे. बाकी पूर्ण प्रोसेस सेम आहे. थर्ड करू बघा आता. √5x² मायनस x मायनस √5 इक्वल टू 0. इक्वेशन फर्स्ट. सो बाय कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सो वी गेट, कंपेअर करू, a ची व्हॅल्यू काय भेटेल बघा, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे √5, b इक्वल टू एक्सचा कोएफिशियंट म्हणजे -1, c कॉन्स्टंट आहे -√5. देअरफॉर डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. चला व्हॅल्यू पुट करा, बी ची व्हॅल्यू आहे -1 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे √5 आणि सी ची व्हॅल्यू -√5. कॅल्क्युलेशन करू, -1चा स्क्वेअर 1, मायनस इंटू मायनस हा विल प्लस 4 इंटू √5 इंटू √5 5. सो 1 प्लस 20 दॅट इज 21 इज फायनल आन्सर. देअरफॉरचं साईन तुम्हाला प्रत्येक स्टेपला देत राहायचं आहे. ठीक आहे, जे आपण काही स्टेप केल्या असतील तिथे देअरफॉरचं साईन द्यायचं आहे. खूप सोपा प्रश्न होता, सेकंड व्यवस्थित ट्राय करायचं आहे घरी तुम्हाला. चला क्वेश्चन 4 पाहूया आता काय आहे. वन ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² प्लस kx मायनस 2 इक्वल टू 0 इज -2. फाइंड के. बेटा दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक रूट आहे -2. MCQ बघितला आपण, सेम आहे. 2 रूट असतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, किती? 2. त्या 2 पैकी एक रूट आहे -2. तुम्हाला के फाइंड आउट करायचं आहे. बेटा आपण रूटला ना सोल्युशन सुद्धा म्हणतो. रूट म्हणजे काय? सोल्युशन. मग ह्या इक्वेशनचं जर हे सोल्युशन असेल तर आपण x ची व्हॅल्यू -2 इक्वेशनमध्ये सर्च पुट करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे बघा लिहायचं कसं आहे, गिवन quadratic equation is, given equation है 2x² प्लस kx मायनस 2 इज इक्वल टू 0. याला म्हणू इक्वेशन फर्स्ट. इथे लिहायचं सिन्स -2 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन, देअरफॉर x इक्वल टू -2 सॅटिस्फाईज इक्वेशन फर्स्ट. खूप महत्त्वाचं, किंवा गिवन इक्वेशन लिहिलं तरी चालेल. x इक्वल टू -2 सॅटिस्फाईज गिवन इक्वेशन. देअरफॉर x ची व्हॅल्यू आपण पुट करू -2 इन इक्वेशन फर्स्ट. वी गेट, चला व्हॅल्यू पुट करा आता 2
इंटू एक्स, एक्स म्हणजे -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस के इंटू एक्स, एक्स म्हणजे -2 इज इक्वल टू 0. लक्षात घ्या -2चा स्क्वेअर 4, 4 इंटू 2 8, के इंटू -2 पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह होणार आहे, पुढे -2 इज इक्वल टू 0, 8 -2 6 -2k इज इक्वल टू 0. तो 6 पॉझिटिव्ह इकडे त्यांना होईल निगेटिव्ह, सो -2k इज इक्वल टू -6 मायनस मायनस प्लस, सो k इक्वल टू 6/2, तर k ची व्हॅल्यू आहे 3. हे तुमचं फायनल आन्सर. प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला देअरफॉरचं साईन द्यायचं आहे. बेसिक कन्सेप्ट यूज केला आहे मी. रूट दिला आहे म्हणजे सोल्युशन दिलेलं आहे. जर -2 सोल्युशन असेल तर तुम्ही x ची व्हॅल्यू -2 पुट करू शकतात. बस एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे लेक्चर आपण इथे स्टॉप करूयात. आपल्याला लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपण कमेंट लिहा. लेक्चर आपल्याला कसं वाटलं, एक्झाम्पल समजले आहेत का, कोणत्या एक्झाम्पलमध्ये डाऊट आहे ते सगळं कमेंटमध्ये मेन्शन करत राहा. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. बाय.